तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याचदा आपण कोथिंबीर वडी बनवतो, परंतु ती मऊ पडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कोथिंबीर वडीचं सिक्रेट सांगणार आहोत, जेणेकरून वडी वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम परफेक्ट होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या बाजारामध्ये भरपूर स्वस्त अशी कोथिंबीर आहे, तर नक्की अशा प्रकारे ही वडी करून पहा. या ठिकाणी मी 4 ते 5 जुड्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत. फक्त कोवळी पानं घ्यायची आहे, देठ शक्यतो घ्यायची नाही. आणि भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ही अशी चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. एका जाडबुडाच्या कढईमध्ये या ठिकाणी साधारण 1 कप पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांदे पोहे बनवतो ते पोहे घ्यायचे आहेत. हे थोडेसे गरम करायचे आहेत कढईमध्ये आणि आता हे पूर्णपणे थंड करायचे आहेत. थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमधून अशी पूड करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पाहू शकता एकदम बारीक अशी आपली पूड ही तयार झालेली आहे. तर हेच एक घटक आपला जी वडी आहे ती एकदम क्रिस्पी बनवण्यासाठी मदत करणार आहे. आता आपण बाकीची आणखी तयारी करून घेऊयात. हे आपण पीठ आता साईडला ठेवूया. भरपूर असा लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त प्रमाणात घ्यायची आहे. 3 ते 4 टेबलस्पून या ठिकाणी जिरे पण यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. कोथिंबीर आपली छान अशी निथळलेली आहे. तर ही बारीक चिरून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी ही चिरून घेऊन एका परातीमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जे आले लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे. थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. ओवा टाकायचा आहे. पाव टेबलस्पून या ठिकाणी हिंग पावडर टाकलेली आहे. आपलं मिश्रण भरपूर आहे, त्यामुळं थोडंसं प्रमाण प्रत्येकाचं वाढवलेलं आहे. चिमूटभर या ठिकाणी खायचा सोडा आणि 2 ते 3 टेबलस्पून गोड साखर टाकलेली आहे. भरपूर असे तीळ टाकायचे आहेत. खायच्या सोड्याऐवजी तुम्ही कच्चं तेल या ठिकाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं. आता या ठिकाणी आपण जे पोहेची पावडर बनवून घेतली होती ती टाकायची आहे. थोडंसं तांदळाचं पीठ पाववाटी टाकायचं आहे. गरम मसाला टाकायचा आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि आता या ठिकाणी आवश्यकतेनुसार आपण या ठिकाणी डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि घट्टसर असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपलं हे पीठ असं बनवून झालेलं आहे. एक 15 मिनिटं हे असं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर आपण जे वडी वाफवण्यासाठी भांडं घेतो ते घ्यायचं आहे. अशी जाळीदार भांडं घ्यायचं आहे. याला तेल लावायचं आहे आणि याच्यावरती एकदम पातळ असा थर द्यायचा आहे. हे पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. अशा प्रकारे आपण रोल न बनवता अशा प्रकारे यामध्ये असे थापून घ्यायचं आहे. एकीकडे गॅसवरती आपण पाणी उकळत ठेवायचं आहे आणि हे पसरून घेतल्यानंतर यावरती आपण पुन्हा भरपूर असे तीळ असे पसरवायचे आहेत. तिळामुळे खाताना सुद्धा वडी खूप छान लागते, शिवाय दिसायलाही खूप आकर्षक असं दिसतं. त्यामुळे तिळाचा भरपूर वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण ठेवलं तरी चालेल. आता आपल्या पाणीही गरम झालेलं आहे. तर यावर हे मोदक पात्र आपण ठेवायचं आहे आणि याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. झाकण लावून याला एक 5 मिनिटं छान वाफ येऊ द्यायची आहे. तर भरपूर वडी असल्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही साईडला असं हे उकडण्यासाठी ठेवलेली आहे. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये छान अशी वाफ आलेली आहे. आता आपली वडी शिजलेली आहे का कसं पाहायचं आहे? एक सुरी किंवा एक चमचा यामध्ये आपण खोवून बघायचं आहे. याला आपलं पीठ ढसलेलं नाही, म्हणजे आपली वडी छान अशी शिजलेली आहे. आता हे खाली घ्यायचं आहे भांडं आणि थंड झाल्यानंतर साईडहून आधी सुरुवातीला कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला हव्या तशा आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. तर या सर्व वड्या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. या तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात अशा सुद्धा खाल्ल्या तरी. किंवा आपण या ठिकाणी
शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही डीप फ्राय केलं तरी तर सुद्धा चालू शकतं. पण बऱ्याच जणांना तेलकट आवडत नाही. तेलकट होतच नाहीत. परंतु जास्त तेलकट नको असतील, तर तुम्ही या शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा तुम्हाला कळणार पण नाही, की या डीप फ्राय केलेल्या नाहीत. इतक्या या कुरकुरीत होतात. फक्त आपण या सर्व बाजूने, चारी बाजूने आपण या अशा मंद आचेवरती छान अगदी सोनेरी रंगावरती या भाजून घ्यायच्या आहेत. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी पाहू शकता आपण तळलेल्या नाहीत तरीसुद्धा एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही तळू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही या फ्राय करू शकता.